31 जुलै 1980 ते 31 जुलै 2025. आज रफी साहेबांची 45वी पुण्यतिथी. पुण्यतिथी म्हटल्यानंतर रफी साहेब हे असं एक जादुई नाव आहे की त्याचे गायक म्हणून विविध ठिकाणी कार्यक्रम होत असतात. तर हा एकंदर कार्यक्रम किंवा हे सगळं माहोल तुम्ही कसा काय बघता याच्याकडे? गेली अनेक वर्ष रफींची पुण्यतिथी आणि डिसेंबर महिन्यामध्ये त्यांची जयंती असे कार्यक्रम करता करता मला नेहमी असं वाटायचं की ऑडियन्स जसा येतो थिएटरमध्ये तेव्हा त्यांना जे ऐकायचं असतं, त्यांना जी आवडती गाणी वाटतात, त्याचा माहोल बदलण्यासाठी मग काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग काही वेळेला लोक म्हणजे निर्माते, संगीत संयोजक म्हणतात की आपण टायटल म्युझिक करूया वगैरे. मी नेहमी सांगायचो की ज्या आवाजाचा वेध आपण घेतोय तो त्या आवाजाचाच घेतला पाहिजे, की आधी एखादा श्लोक होईल आणि मग मी काहीतरी बोलेन आणि मग पडदा उघडूया, मग तो माहोल तयार होतो. त्यानंतर बराच वेळ निवेदन असणार नाही, कारण पहिलं गाणंच येईल, कारण तो सुरांचा प्रवास आहे, त्याला थांबवता नाही येत. पण तिसरी घंटा झाल्यानंतर मग फक्त कीबोर्डवर मी एक नेहमी सांगत आलो की मला फक्त जे गाणं आहे त्याचा फॉलो दे आणि मी बोलेन, तोच शेअर तुमच्याशी शेअर करतो. वा वा. जमाना तो वही सुनता है जो गाया रफी ने है, जमाना तो वही सुनता है जो गाया रफी ने है, गीत वही संगीत वही जो गाया रफी ने है. दोनों जहां में मिलता नहीं रफी का जवाब, दोनों जहां में मिलता नहीं रफी का जवाब, नगमा फिरदौस था जो गाया रफी ने. क्या बात है, क्या बात है. खूप सुंदर, खूप सुंदर. एकदा असा माहोल झाला ना की मग आपल्याला पुढे पुढे जाता येतं की नेमकं काय झालं असेल या माणसाच्या आयुष्यात. हा प्रश्न अनेकदा लोकांना पडतो. येणारच होतो की दूर कुठेतरी अमृतसर जवळ एका गावामध्ये राहणारा मुलगा आणि त्याला स्वरांचा हा वेध कसा सापडला. दिशा आणि आशा ह्याच्यामधलं काहीतरी असणार बहुतेक. वा. एक किस्सा मी नेहमी सांगतो, तो तुमच्याशी पण शेअर करतो. त्या गावाचं नाव होतं कोतला सुलतान सिंह. एक फकीर होता, तो संध्याकाळच्या वेळी त्या गावातल्या वेगवेगळ्या गल्लीबोळातून फिरायचा आणि त्यांचे भाऊ जे होते त्यांचं एक दुकान होतं, त्या दुकानात ते बसलेले असायचे. पण जसा तो फकीर तिकडे चोला चिमटा घेऊन यायला लागला तसा हा मुलगा त्या फकीराच्या पाठोपाठ येत गेला. तो फकीर वळून बघायचा पण त्याने विचारलं नाही तू माझ्या मागे का येतोयस. शेवटी एक दिवस त्या फकीरांनी थांबून त्यांना सांगितलं की अरे बेटा, गांव तो कब का पीछे छूट गया और देखो सांझ भी ढल रही है, तुम्हें डर नहीं लगता. तर त्या फिको नावाच्या मुलाने सांगितलं की नाही, मुझे डर नहीं लगता, मैं आप ही के कदमों पे चलूंगा, आप ही के साथ चलूंगा. सुंदर. त्या फकीराने त्याला कडेवर घेतलं आणि त्याला सांगितलं की तो एक दिन बहुत बड़ा आदमी बनेगा, दुनिया तेरी होगी, तेरी दीवानी होगी. आणि तोच तो फिको नंतर मोहम्मद रफी या नावाने सिनेमाच्या पडद्यानं आपल्याला ऐकला. थोडंसं ह्याला धरूनच मी विचारेन की रफी साहेब असे जनतेसमोर पहिले कधी आले किंवा त्यांचं पब्लिक अपीअरन्स म्हणा, ही आठवण काय सांगाल तुम्ही? त्यांच्या पब्लिक अपीअरन्समध्ये त्यांना असं कधी वाटलंच नाही की आपण कुठेतरी जाऊन गाऊ वगैरे, पण ते कुठेतरी गाणं भिजलेलं होतं. आणि त्या फकीरांनी जे सांगितलं होतं की ते त्यांच्या डोक्यात पक्क बसलेलं होतं की एक दिवस माझं नाव होणार, माझं गाणं लोक ऐकणार. एक मोठा जलसा होता लाहोरला आणि तिथे सैगल साहेब गाणार होते आणि अचानक ध्वनी यंत्रणेचं काहीतरी झालं आणि मग कोणीतरी म्हणालं की ही ध्वनी यंत्रणा गेली आहे, हजारो लोक समोर बसलेत, आता आपल्याला काहीतरी करावं लागेल, आता कोणाला तरी गायला बोलवा. मग हा लहानगा मुलगा त्या स्टेजवर गेला आणि तिथे गायला. त्यानंतर त्याच्या घरच्यांना आणि सगळ्या दुनियेला कळलं की हा इतका लहान मुलगा सैगल साहेबांची गाणी त्याच जिद्दीने आणि त्यातले सगळे रंग घेऊन हा देऊ शकतो.
तिथे कदाचित त्यांच्यातल्या प्लेबॅक सिंगरचा किंवा पार्श्वगायकाचा जन्म तर झालाच असेल केव्हा आणि आत्मविश्वास पण वाढला. आलाच खूप छान. म्हणजे त्या रूपाने आपल्याला तो पार्श्वगायक मिळायची ती नांदीच होती. ओके, हो, हो. सुंदर. मग पुढे पुढे प्रवास येऊ लागला, संगीतकार त्यांना भेटू लागले. मग त्यांचे संगीतकाराबरोबरचे त्यांचं असोसिएशन कसं, काही विशेष संगीतकारांबरोबर त्यांचे काही किस्से, ह्याच्यावर जरा आम्हाला विस्तृत सांगा. असं होतं ना की ज्या काळात काही नावं लोकांच्या मनात असतात की गायक म्हणजे हा चित्रपट, हा निर्माता, हा दिग्दर्शक, मग हाच गायक असणार वगैरे, असं तेव्हाही होतं आणि आत्ताही आहे. पण हे सगळं सुरू असताना नौशाद साहेबांनी यांना एकदा ऐकलं आणि ते म्हणाले की कोरससाठी गाशील का 1-2 ओळी. तर त्यांना थोडंसं मायूस झाल्यासारखं झालं. पण नौशाद मोगले म्युझिक ज्यांना म्हणतात, त्यांनी असं म्हणावं की तू माझ्याबरोबर काही ओळी गाशील का, आणि ते गाणं ते गायले. आणि त्यानंतर नौशाद आणखीन मोहम्मद रफी ही एक सौगात तयार झाली. एक दिवाने खास संगीत नौशाद साहेबांनी त्यांना नेहमी दिलं आणि त्या सगळ्या गाण्यांमध्ये खूप खूप शिकण्यासारख्या गोष्टी होत्या, भावणाऱ्या गोष्टी होत्या. आणि नौशाद साहेबांचं संगीत म्हणजे पूर्णपणे दरबारी संगीत होतं. त्यामुळे तिथून हा प्रवास आणखी चांगला होत गेला. क्या बात आहे. असं अनेक संगीतकारांच्या बाबतीत झालंय की त्यांना नेहमी असं वाटायचं की हा संगीतकार असेल आणि रफी साहेब असतील तर सिनेमा धोधो चालणार, कारण तेव्हा सिनेमा चांगला असण्याचं गमक असायचं संगीत. बरोबर. मग कथा पटकथा आणि जसं होईल तसं होईल, म्हणजे चेहरे असतील, आवाज असतील. पण त्या सगळ्या प्रवासामध्ये काही लोक त्यांना असे भेटले, जसे शंकर जयकिशन. आग नावाची फिल्म होती आणि ते जे करणार होते ते संगीतकार ते करू शकले नाहीत आणि शंकर जयकिशननी पूर्ण केलं तो चित्रपट. त्यानंतर आरकेच्या बरसातमध्ये जेव्हा असं कळलं की असा आवाज हवाय की जो आवाज या सगळ्या पिढीच्या सगळ्यांना विसरवायला लावेल आणि एक नवीन आवाजाची दिशा दिसेल, ऐकू येईल. मग तेव्हा सुद्धा हेच नाव शंकर आणि जयकिशन हे दोघेही त्यांच्या क्षेत्रामधले त्यांच्या वाद्यांबद्दल आणि सिनेमाबद्दल त्यांना बऱ्यापैकी प्रगल्भता होती, मॅच्युअर्ड होते. पहिलं गाणं जेव्हा त्यांनी गायलं तेव्हा शंकर जयकिशनजींना त्यांनी जाऊन विचारलं होतं का त्याच्या पलीकडे जाऊन की कैसा रहा. तर त्यांनी समोर विचारलं त्यांना कैसा लगा म्युझिक. तर त्यांना असं वाटलं की आपला प्रश्नाचं उत्तर टाळतायत. बरोबर. पण ते नेहमी त्यांना म्हणायचे की तुमचं गाणं रेकॉर्डिंग झालं, या पहिल्या त्या गाण्यापासून ते आत्तापर्यंतच्या मी जेवढी तुमची गाणी केली आहेत, मला कधीही असं वाटलं नाही की तुम्ही त्या गाण्याच्या गर्भापर्यंत पोहोचलायत. मला कधीही तुम्हाला सांगावं लागलं नाही की अल्फाजों की जो एक जादू आहे ती तुमच्या तोंडून सहज येते. अशा अनेक अनेक सौगाती आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलालजी, ते दोघेही वादक कलाकार आणि रेडिओ क्लबमध्ये कार्यक्रम असायचे, तिथे लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी वादक असायचे. या सगळ्या गोतावळ्यामध्ये स्टुडिओपर्यंत जाताना लक्ष्मीकांत प्यारेलाल हे दोघेही आपापल्या साजाचे नाव होतं त्यांच्या वाद्याचं. पहिला सिनेमा जो येणार होता तो आलाच नाही, त्याचं रेकॉर्डिंग वगैरे झालं होतं. पण तेव्हा सुद्धा रफी साहेब काही बोलले नव्हते. आणि त्यानंतर जी दुसरी फिल्म आली त्या दुसऱ्या फिल्ममधूनच बऱ्याच गोष्टी, 64 दोस्ती आठवा की त्यातली गाणी, ते सगळं कसं जमलं असेल. रेकॉर्डिंग संपलं आणि लक्ष्मीकांत प्यारेलालजी संगीतकार त्यांनी एक लिफाफा दिला रफी साहेबांना. ते म्हणाले हे काय आहे? हा मेहनत आहे ना तुमच्या गाण्याचा. त्यांनी तोच लिफाफा त्या दोघांना परत दिला आणि सांगितलं की मेरी तरफ से ये तोहफा है और हमेशा याद रखना कि आप दोनों हर चीज बराबरी से बांट लोगे. खरोखर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सुख, दुःख, आश्चर्य, उत्सुकता हे सगळं बरोबरीने शेअर केलं होतं. असे अनेक अनेक संगीतकार आहेत की मदन मोहन साहेबांनी
रफी साहेब, जे आपण नेहमी म्हणतो ना की दिवाने खासचे दिवाने आम, मी हा शब्द नेहमी वापरतो. हो, ऐकलं. की सिनेमासाठी बोलताना लोक म्हणतात की दिवाने खासचं काही नसतं, तिथे दिवाने आमच असतं. पण मदन मोहन साहेब आणि रफी साहेब यांची जी 150 गाणी आपण ऐकतो, त्या 150 गाण्यांमध्ये प्रत्येक गाण्यामध्ये गझल असेलच असं नाही. कधी त्यात पाश्चात्य संगीत पण आहे. तुम्हाला अनेक गाणी आपण नेहमी ऐकत असतो. त्यातून आपल्याला कळतं की या गाण्यांमध्ये त्या सिनेमाबरोबर जाणारं गाणं आहे. त्याचा एक मजेदार किस्सा आहे. जेव्हा रेकॉर्डिंग व्हायचं रफींच्या आवाजामध्ये, तेव्हा लगातार 2-3 दिवस रोज एका ठराविक वेळी ते फोन करायचे रफी साहेबांना, मदन मोहन, आणि काहीतरी बोलत राहायचे त्या गाण्याबद्दल. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. मग शेवटी त्यांनीच विचारलं रफी साहेबांनी की तुम्हाला म्हणजे काही संशय है, शक होता है आपको? तर ते म्हणले की नहीं, मैं सिर्फ इतना सुनना चाहता हूँ कि आजकल आप किसके साथ रिकॉर्डिंग कर रहे हो, जिनके साथ आप रिकॉर्डिंग कर रहे हो वो बहुत इन्फ्लुएंस करेंगे आपको, लेकिन मेरी फिल्म के लिए, मेरी महफिल में आप अपनी आवाज लेकर आओ. आणि हे सगळीकडे दिसतं की मदन मोहन म्हणजे फक्त गझल असं नाही, पण गझला आणि मदन मोहन यांच्यातली सौगात खूप बघण्यासारखी, ऐकण्यासारखी होती. अशा अनेक गोष्टी आहेत. गप्पांच्या ओघात सांगेन. करेक्ट. म्हणजे त्यांनी तो जो गझलेतला जो दादरा प्रकार आहे संगीतातला, तो इतका छान एक्सप्लोर केलेला आहे आणि तो प्रत्येक गाण्यात आपल्याला रफी साहेबांच्या तोंडून अगदी सुंदर दिसलेला आहे. त्याच्यावर काही सांगू शकाल का? या प्रोसेसमध्ये, या पूर्ण रेकॉर्डिंगच्या प्रोसेसमध्ये इतके सगळे वादक कलाकार, तेव्हाचं काही असं नव्हतं की चालेल एक ओळ करू दुसरी कटपेस्ट करू, असं होत नव्हतं. झालं की झालं. पण त्या सिनेमाची एकंदर रूपरेषा कशी आहे, त्यात गाणी कशी आहेत, त्यात गाणारा कोण आहे स्क्रीनवर, या सगळ्याचा विचार करून गाताना रफी साहेबांची एक सगळ्यात मोठी गोष्ट होती की ते अनेकदा त्यांनी असं म्हटलेलं आहे जाहीरपणे कि जब तक अल्फाज दिल तक नहीं उतरते तब तक साज और आवाज कहाँ से आएंगे. पण या एकाच मंत्रावरती ही सौगात घडली. शब्दांना वजन होतं. गझलत तर असायलाच हवं. बरोबर. आणि ही जी दरी असते दिवाने खास आणि आम मधली, ती त्यांनी अनेकदा करून दाखवलेली आहे. कर चले हम फिदा सारखं गाणं. लोक नेहमी म्हणायचे की असे शायरनुमा कवी यांच्याकडे असतात, प्रेमात आकंड बुडलेले संगीतकार असतात, आणि मग रफी साहेब गात असतात. पण जेव्हा नवनिहाल आला, जेव्हा कर चले हम फिदा गाणं आपण ऐकलं हकीकत मधलं, तेव्हा तो आवाज कुणाचा होता? तो एका सच्चा भारतीयाचा होता. पण अशा वेगवेगळ्या प्रभावांमध्ये येताना आपल्याला सुद्धा कळत नाही की हा आवाज नेमका काय करून जातो. आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल या गोष्टीचं की आजही काशी विश्वेश्वराचं मंदिर रोज हे एक गाणं ऐकल्याशिवाय कुठलंही देऊळ उघडत नसतं. मन तरपत हे कुठून आलं असेल? ते सिनेमातलं गाणं म्हणून गुणगुणण्यासारखं गाणंच नव्हतं. पण मोहम्मद रफी, मी अजिबात जातपात मानत नाही, पण त्या मोहम्मद रफीना त्या हरीची आस होती. आणि ती आज कितवी पिढी मला माहिती नाही, पण तो सगळा प्रकार खूपच वेगळा होता की श्वासाप्रमाणे गाणं जाणार. बरं, त्यांना कधी कोणी रिहर्सलला बोलवलं किंवा कोणाशी त्यांना बोलायचं असेल तर तो माणूस खूपच वक्तशीर, पंक्चुअल माणूस, आणि त्यांना कधी असं वाटत नव्हतं की मला कोणी काही विचारू नये. ते स्वतःच विचारायचे की ठीक आहे. असं अनेकदा झालंय. अनेक संगीतकार, खय्याम साहेबांबरोबर असं झालं होतं. एक भेट ठरली होती आणि एक वेळ ठरली होती की इतके वाजता तुम्ही माझ्या घरी या आणि आपण बोलू. ते गेले आणि बराच वेळ बागेमध्ये इथून तिथे टहलत होते.
पण ती जी वेळ होती त्या वेळेपर्यंत कोणी बाहेर आलं नाही. मग खय्याम साहेबांच्या माळ्याने सांगितलं की वहा बाग में कोई टहल रहा है. त्यांनी डोकावून बघितलं, त्यांना असं कळलं की अरे रफी साहेब स्वतः रफी आहे तिकडे. हो. ते म्हणले की मला सांगायचं ना तुम्ही आलात म्हणून. ते म्हणे नाही मैं कैसे आपको कहता. तिथून पुढे या अलीकडच्या काळामध्ये मी असं काल आणि आज आणि उद्या याच्याबद्दल नाही बोलत, पण हे असे काही गायक कलाकार आणि गायक आणि संगीतकारांची जी एक वेगळी पिढी होती ती खूप सुंदर होती. आणि त्यामागे शब्द स्वर यांचा जो काही साज असायचा तो जबरदस्त होता. एकदा त्यांना एका इंटरव्ह्यूमध्ये कोणीतरी विचारलं होतं की कोणत्या संगीतकाराकडे जाताना तुम्ही नेमकं मनात काय घेऊन जाता. त्याचं उत्तर त्यांनी दिलं होतं त्या पत्रकाराला की मी प्रत्येक वेळेला जेव्हा स्टुडिओत जातो तेव्हा मी एक नवा रफी असतो. वा, क्या बात. बस. मी पुन्हा त्या गाण्याकडे वळला. बस, क्या बात. खूप सुंदर, खूप सुंदर. नाही, तिथे तुम्ही एका गाण्याच्या ओळीची आठवण केली, मन तरप होता. मला वाटतं नौशादजीकडून मी कधीतरी ऐकलंय की ह्याला संगीत दिलेलं आहे नौशाद यांनी, हो. जे नॉन हिंदू अगेन, हो. आणि ज्याला लिहिलंय शकील बदायुनी अगेन नॉन हिंदू, अगदीच. आणि अगेन त्यांनी गायलंय हा स्वर्गीय आवाज. तर ह्याच्यात ते खूप गर्वाने सांगतात की मी जरी असलो तरी मी हे भजन आहे हो. की कुठेतरी परमेश्वराला अर्थ आहे. तर त्याच्याकडे, ह्या गाण्याकडे किंवा अशा एकंदर दृष्टिकोनाकडे कसं बघता तुम्ही ते सांगा. नाही, त्याने कधीच असं विचार केला नाही. फक्त चित्रपट आणि त्याची कथा याच्या पलीकडे त्यात काहीच नव्हतं. किंवा असा कधी कोणावर त्यांचा रागही नव्हता. तुम्हाला आराधना आठवतो 1969, जिथून राजेश खन्ना झाला. त्याच्यासाठी किशोरदा सगळी गाणी गाणार होते एसडींकडे, आणि अचानक त्यांना कुठेतरी जावं लागलं. आणि मग एका गाण्याचं रेकॉर्डिंग थांबेल म्हणून रफी साहेबांना बोलवण्यात आलं आणि एकच गाणं त्या सिनेमातलं आहे. आणि मग सगळे म्हणाले की असं कसं, एकाच गाण्यासाठी तुम्ही कसे हो म्हणालात. तर त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की जब किसी ने आवाज दी तब मैंने आवाज दे दी. वाह, संपलं. क्या बात आहे. असं कुठलाही इगो किंवा असं कुठली प्रौढी या माणसाकडे कधीच नव्हती. किती साधी सरळ तत्व. एकदम सरळ, एकदम खूप सरळ. छान, खूप छान. मला वाटतं मी पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर आपल्यात आपले एक प्रसिद्ध गायक आमचे निलेश निरगुडकर सुद्धा आहेत, तर त्यांना सुद्धा काही त्यांच्या वतीनं प्रश्न विचारायचा आहे. मी विनंती करेन, त्यांनी तुम्हाला काय वाटतं किंवा काय विचारायचं वाटतं. जे रफी साहेबांनी अनेक संगीतकारांबरोबर किंवा सहगायकांबरोबर, गायकांबरोबर त्यांनी काम केलं, तर त्यांच्याबरोबरचे त्यांचे संबंध किंवा त्यांच्या संबंधातून निर्माण झालेला एखादा किस्सा किंवा अशी एखादी विशेष आठवण जी काही तुम्ही सांगू इच्छिता किंवा अशी सांगण्यासारखी आहे. बरोबर. अनेक 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 गायक वादक सगळे, गायक वादक सगळे थोडी पण की हे नेमकं आता एखादी फिल्म येते मदन मोहन साहेबांची की त्याचा सगळा गझलांना अंदाज असू शकतो, होताच. पण हकीकत सारखं काही करताना किंवा अशी खूप गाणी आहेत ज्याच्यामध्ये लोकांना हा प्रश्न पडला होता की गझल समोर ठेवूनच कोणी आपली गाणी देते का. रफी साहेबांच्या बाबतीत अजिबात असं झालेलं नाही. तुम्ही काही गाणी अशी आठवा, दिवाना व बादल सारखं, ओपी नय्यर, अनेक 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 चाली झाल्या होत्या. आणि तेव्हा असं ठरलं होतं की एक आपण काहीतरी मोठं सेलिब्रेशन करणार आहोत आणि भरपूर भरपूर गाणी, चाली वगैरे. आणि शेवटी ठरलं होतं की ही इतकीच गाणी या सिनेमात येऊ शकतात. आता यातलं काय असावं आणि काय नसावं ते आपल्याला ठरवायचं आहे. आणि मग त्यातली जी निवड झाली होती त्यातली आशाताई आणि रफी साहेब आणि यांचं संगीत ओपी नय्यरचं. ओपी नय्यरबद्दल लोकांना नेहमी असंच वाटायचं ना की शम्मी कपूर आहे, एखादा विथ ड्यू रिगार्ड्स एखादा माणूस रोमॅन्टिकच काम करू शकतो, त्याच हिरोसाठी आपल्याला असं काही करायचं असं असं त्यांच्या डोक्यात कधीही काही आलेलं नाही. तुम्हाला महवा आठवतो? हो. कोण होता तो हिरो? हो ना, अभिनेता सुद्धा आठवत नाही. हो ना, हो ना. हीच गंमत आहे शोधा. करेक्ट.
पण त्या चेहऱ्यासाठी हा आवाज देणं ही किती मोठी गोष्ट आहे. हो ना, हो ना. आणि कुठल्याही कलाकाराला किंवा कुठल्याही संगीतकाराला, उषा खन्नाजी संगीतकार, त्या फिल्मिस्तानमध्ये बसायच्या, हार्मोनियम वाजवायच्या, इकडे तिकडे बागडत असायच्या. एकदा रफी साहेबांनी त्यांना विचारलं होतं की तुम करना क्या चाहती हो? आणि फिल्मों से जुड़ जाना चाहती हो. म्हणजे काय करायचंय तुला? मैं लिख दूंगी, मैं गाऊंगी भी, मैं तर्ज भी बनाऊंगी, दोन बनाऊंगी. अरे तुला नेमकं काय करायचं सांग. बरोबर. तिथून तो प्रवास सुरू झाला. हो. इतक्या मोठ्या गायकांनी, ते स्वतःला असं मानत नव्हतेच, पण समोरच्याला इतकं सांगावं बघा, की आपल्याला हे करता येईल म्हणून. करताय, खरंय. असे बरेच हे प्रोत्साहन संगीतकार आहे आहेत. ऍक्च्युअली. सोनी कोमी आहेत, हो, महुआचा विषय काढला तुम्ही. यांची गाणी. काय होतं या गाण्यांमध्ये? फक्त त्या आवाजामध्ये एक जरब नाही म्हणता येणार, जरब पण होती, खूप मुलायम बेलविट व्हॉइस ज्याला म्हणतात तसा, आणि शब्दप्रधान गायकी. आणि प्रत्येक संगीतकाराकडे जाताना मला असं वाटतं की ते रेकॉर्डिंग रूम मध्ये जातानाच असं मनातल्या मनात त्यांच्या खूप गोष्टी येत असणार की आज आपण यांच्या शाळेत होतो. ते नेहमी मानत होतो. हे शिकवणार आहेच आपल्याला. त्यांनी असं कधी त्याच्यावरती काही, मला वाटत नाही असं काही टीका कोणाबद्दल केली. की देव माणूस म्हणतात ना, तसंच त्यानं कधीच असं काही वाटलं नाही की मी गातोय म्हणजे काही फार वेगळं करतोय. मी रफी शोज करताना बरेचदा त्यांच्या कुटुंबियांना पण भेटलो, त्यांच्या मुलींना पण भेटलो, त्यांच्या जावयांना भेटलो. त्या सगळ्यांना मी एकच गोष्ट सारखा विचारत होतो की हे घरी असताना फक्त गाण्याबद्दल बोलतात का? म्हणजे नाही, त्यांना खूप आवडतं, मिठाई खायला आवडते, सगळं आवडतं. आणि मग बोलता बोलता मग मीच बोलून गेलो की तभी हुआ मिठास. आणि खरंच तो माणूस इतका देखदिल माणूस होता की इतकं मोठं ग्लॅमर कुठल्याही सिनेमाच्या प्रीमियर शोला हा माणूस कधीही येत नव्हता. ते यायचे, पण अंधार झाल्यावर सगळे लोक बसल्यावरती एक 5-10 मिनिटं ते फक्त बघायचे की आपण या सिनेमासाठी गाणं गायलंय, तर एकदा बघू तरी की ऑडियन्सला काय वाटतं, की हा आता एकदम काय गातोय, कोण कसं. त्यांना अनेक पत्रकारांनी विचारलं की तुम्ही या सगळ्याच्या पलीकडे गेलाय, की लोकांना हे माहिती आहे की रफी गात आहेत, तर रफींच्या गाण्यांचा इफेक्ट काय असू शकतो. म्हणून मी हळूच येतो अंधारात आणि बघतो की लोक काय करतायत. म्हणजे असं तुम्ही आहात, मोहम्मद रफी आहात तुम्ही. आणि तसं नाही, काल मी कसा होतो आणि आज कसं आहे हेही मला बघायला पाहिजे, कारण उद्या मी कसं असेल मला याचाही विचार करावा लागेल. इतका मनस्वी माणूस, स्वतःला कायम निगर्वी आणि हा बताई. अशी खूप खूप किस्से आहेत. हो, की बऱ्याचदा ऐकलेलं असायचे, म्हणजे गीतकार आणि संगीतकार ह्यांच्या सेटिंग्स व्हायच्या कधी एकमेकांचा. जसं तुम्ही आता खय्याम नव्हतं, ह्यांच्या रात्री सुद्धा खूप जागायच्या. म्हणजे कैफी आझमी असून दे, आणि मग कैफी आझमी बरोबर मदन मोहन असून देत वगैरे असे. तर रफी साहेबांकडे सुद्धा अशा संगीतकारांबरोबरच्या काही बैठका व्हायच्या का, किंवा संगीतकार, आणि मग त्या विशेष करून कुठल्या गीतकाराबद्दल किंवा कशा रंगायचा, त्याच्या काही आठवणी आहेत का? ती खूप मोठी रेंज आहे खरं. वा. तरी त्यातली एक तुम्हाला आवडलेली, म्हणजे समजा मी एक उदाहरण दिलं की साहिर साहेब आहेत, त्यांच्या जर गाणी असतील, कैफी आझमी आहे. नंतरच्या पिढीमध्ये ज्यांना मानलं गेलं असे गीतकार पण आले, पण आनंद बक्षी सारखे, मजरू सुलतान, साहिरजी. खास करून साहिरजी जेव्हा आपण ऐकतो, हे कॉम्बिनेशन जेव्हा ऐकायला मिळतं, तेव्हा शायरी आणि चित्रपट संगीत यात वेगळं काय असं वाटतं. समजा हा सिनेमा नसता आला किंवा कोणावर आणखी चित्रित झाला असता तरी त्याचा प्रभाव कमी झाला असता का? कारण गीतकार, संगीतकार आणि गायक यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते अजरामर, एकदम उठावदार, एकदम ते खंत होतं ऍक्च्युअली. पुढच्या प्रश्नाकडे जाताना, म्हणजे हा आता तुम्ही पुढच्या जनरेशनचे जे गीतकार वगैरे आले, तर थोडासा नवोदितांकडे जाताना, नवोदितांशी सुद्धा आल्यानंतर त्यांनी ते साधारण ह्या नवोदितांबरोबर कसं जुळवून घेतलं, किंवा अलीकडे गायक होऊ पाहणाऱ्यांना त्यांच्याकडून काय घेण्यासारखं आहे, किंवा
ते काय देतील असं त्यांना, असं तुम्हाला काय वाटतं? त्यांना बऱ्याच मुलाखतींमध्ये विचारलं गेलं होतं आणि त्यांच्यावर जे पुस्तक लिहिलं गेलं त्यातही त्यांनी म्हटलंय की मी गाण्यात कसं आलो मला माहित नाही, पण ते माझ्या श्वासात होतं आणि मला गायचं होतं. एक फिको मोहम्मद रफी होईल असं त्यालाही कधी वाटलं नव्हतं, पण तो त्यात रमला होता, तो लहान फिको. त्यामुळे मग पुढे आल्यावरती एक एक पायरी पुढे जाताना सुद्धा प्रत्येक वेळेला ते कायम कॉन्शियस असायचे की आत्ता मी इथपर्यंत आलोय, आता इथून पुढे. कारण त्यांच्यामध्ये कधीच ज्याला म्हणतो ना आपण हौसला अफजाई, की कोणी नवीन गायक आहे, कोणी नवीन शायर आहे, त्यांना रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बघून त्यांना असं वाटायचं अरे बापरे, की आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. पण ते ज्या प्रकारे त्या लोकांबरोबर काम करायचे, जे येणाऱ्या पिढीबद्दल तुम्ही जे म्हटलात की येणाऱ्या पिढीबद्दल प्रत्येक पिढी तुम्हाला मानते की तुम्हाला कोणी प्रश्न विचारणार नाही. पण एकदा त्यांनीच कोणी विचारलं की तुम्हाला कसं वाटतं आमचं गाणं किंवा आमचं संगीत, एका मिनिटात उत्तर यायचं, बहुत खूप आगे बढो. इन्स्पायरिंग, प्रोत्साहन देणार. मला असं वाटतं की 3 पिढ्या त्यांनी बघितल्या सिनेमाच्या, पण की असे पण सिनेमे आहेत की ज्याला आपण कमर्शियल सिनेमा म्हणतो, पण त्यात पण त्यांनी खूप छान छान गाणी गायली. कहाणी किस्मत की बघितलंय? हो. कोणतं गाणं आहे ते? कहाणी किस्मत कीच गाणं आठवा. कोण गात होत आहे? हा जो बाज आहे की आज मी तो हिरो काय करणार आहे मला माहिती नाही, पण मला जे शब्द दिलेत आणि मला जो स्वर दिलाय तो मला आता ते कॅरेक्टर मला उभं करायलाच पाहिजे. धर्मेंद्रजींचा माणूस, धर्मेंद्र, त्यात आणखी गंमत नाही सांगायचं विसरलो मला, की धर्मेंद्र साहेबांबद्दल नेहमी लोक म्हणायचे की हा माणूस खरंच जटियमल आहे, ह्या रोमॅन्टिक वगैरे फार काही करणार नाही. पण तुम्ही त्यांची गाणी बघा, मी मुद्दाम सांगत नाही, माझ्याकडे आहे त्याची यादी, सगळी गाणी रोमॅन्टिक आहेत, सगळी एकदम. आणि बरेचदा निर्मात्यांना धर्मेंद्र सांगायचे की ते केव्हा आहेत ते बघा, त्याप्रमाणे आपण रेकॉर्डिंग करू. आणि माझा आवाज म्हणजे माझा सिनेमा त्यांच्या आवाजात असायला पाहिजे. म्हणजे इतका जट यमला असणारा माणूस तो सुद्धा मोहम्मद रफी यांनाच प्रेफर केलं. असंच काहीच शम्मी कपूरनं सुद्धा होता भरपूर. हो ना. ते दोघे बॅडमिंटन खेळायचे. वा. आणि नेहमी कधी संगीत हा विषय नसायचाच त्यांना, जेवढा मोकळा वेळ मिळत तेव्हा. शम्मी कपूर, ओपी नय्यर आणि रफी साहेब ही एक खूप छान सौगात झाली होती तेव्हा. तर त्या सगळ्यामध्ये की नेमकं कोण काय करतंय याला महत्व नव्हतं, पण त्या एका सिनेमासाठी ही त्रयी एकत्र आली की काय काय गजब होऊ शकतो हे या तिघांनीच आपसामध्ये केलेलं आहे. वा. शम्मी कपूर, ओपी नय्यर सुद्धा खूप दिलेर माणूस होता, मनमोकळा माणूस होता, पण रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आला की तो खूपच वक्तशीर आणि मी सांगेन तसं असं असायचं. पण या दोघांची पण चांगली मैत्री झाली की त्यांनी एकदा ओपी नय्यर साहेबांनी पाठवलं होतं की तुमचा नाही देखा, असं चिठ्ठी पाठवली होती रेकॉर्डिंग मध्ये बूथ मधनं की तुमचा नाही देखा. आणि इथून मग लगेच उत्तर आलं होतं, तेही गाण्यातच आलेलं होतं की अगर ओपी नय्यर शेवटी म्हणले की अगर रफी साहेब न होते तो ओपी नय्यर नव्हते. मोठी गोष्ट. कारण ती एक पूर्ण कारकीर्द होती. ओपी नय्यर साहेबांना काही किशोर कुमार वावगा नव्हता किंवा तलत वावगा नव्हता, पण हा एक आवाज. आणि मग जी कॉम्बिनेशन किंवा रफी साहेब आणि आशाताई, रफी साहेब आणि लता दीदी, हा जो काही प्रकार होता, आता बोलू नये असं, पण ओपी नय्यरच्या शाळेमध्ये रफी आणि आशा एवढंच व्हायचं. मग त्या गाण्यांमध्ये आणखी वेगवेगळं काय करता येईल रफी साहेबांना आणि आशा लेडी सिंगर म्हणून.
आणि यांच्या रेकॉर्डिंग्समध्ये बरेचदा मला आशाताईंनाच जेव्हा त्यांना रफी अवॉर्ड मिळालं तेव्हा मी बोलता बोलता बोलून गेलो की रफी साहेब आणि आशाताई यांना या दोघांनी मिळून 764 गाणी एकत्र गायली आहेत. आशाताई रोमध्ये पुढेच होत्या पहिल्या रोमध्ये, आणि त्यांनी मला खालून सांगितलं, नाही रे संदीप, 900हून जास्त गाणी झाली आमची. ही इतकी गाणी आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन. पण ते कधी कधी इम्प्रोव्हाइज करताना थोडंसं अभिनय आशाताईंच्या आवाजातून यायचा आणि ते थोडे अपसेट व्हायचे. एक असं गाणं आहे ते रेकॉर्ड होत होतं आणि त्यांना एकदम राग आला बघ, आणि त्या रागात पण ते गाणं खूप रोमॅन्टिक झालं. ही सगळी सौगात रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये होणारी आहे. पण एक गायक आणि एक गायिका यांच्यातलं नातं काय असतं? रफी साहेब आणि लता दीदी 414 गाणी. या 414 गाण्यांमध्ये किती रंग आहेत. रफी साहेबांनी एका ठिकाणी लिहून ठेवलंय की जेव्हा केव्हा मी रेकॉर्डिंगला जायचो तेव्हा ते रेकॉर्डिंग त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवायचे, आज बराबरी का मुकाबला होगा. म्हणजे ते वातावरण तयारीने जायचंय बस, म्हणून तो जो आला करके उठेंगे असं केलं. आणखी थोडस वेगळं कडे जातो ह्या कलाकारांमध्ये. आता तुम्ही संगीतकारांविषयी मी मगाशी ते गाणं आठवायचा प्रयत्न करत होतो की रफी साहेब कधी चिडले. तिथे गाण्याला अच्छा जी मैं हरी चल ना असं, तर त्यांनी एक हरकत घेतली आशाताईची आणि रफी साहेब चिडले. आणि मग जी पुढची ओळ होती त्या पुढच्या वेळी तसं एकदम खूप कडक असं आलं. काय होतं सेकंड लाईन? आता हा जो खूप असा गोडवा असलेला तो शेअरी काही नव्हता, साईनच होता. त्यांनी चालू रेकॉर्डिंग मध्ये असं आशाताईंकडे बघून दम दिलेला आहे, देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना. पण त्याचा रिटेक नाही झाला. ते गाणं सुंदर आलं, फक्त ज्यांच्यावर चित्रित झालं त्या हिरोला बिचारायला सांगायला लागेल तू आता चिड म्हणून. तो कमी चिडणार होता देवानंद. सर पुढे जाण्याकडे मी थोडस असं विचारा, म्हणजे संगीतकार आले, गायक आले, यात म्हणतो ना आपण स्पर्धा किंवा प्रतिस्पर्धी असं काही वातावरण होतं का? कधीच नाही. सगळ्यांची तारीफ करायचे. आणि नवीन पिढीतले जे लोक येतात त्यांना सुद्धा कधी त्यांनी डिस्करेज केलेलं नाहीये. कारण ते नेहमी सगळ्यांना म्हणायचे की माझा आवाज आणि माझा स्वर उसकी देणे, तुम्ही कुठले करावे. रफी साहेबांनी नेहमी प्रसिद्धी बघितलीच असं नाही, एकदम पण आहे त्याच्याबद्दल थोडंसं त्यांनी कसं सर्वाईव्ह केलं. आणि सिनेमा जसा बदलत गेला किंवा सप्लाय अँड डिमांड नावाचा जो काही प्रकार असतो की हे करा म्हणजे हाऊसफुल जाणार, असं त्या सगळ्या मधल्या काळामध्ये जो बॅड पॅच म्हटलं जातं. पण रफी साहेबांना कधी असं वाटलं नाही की हा बॅड पॅच आहे. ते नेहमी असं म्हणायचं की जो मेरे लिए बना था, जो मेरे लिए बनेगा वही मेरा होगा. मधला एक पॅच तसा येऊन गेलाय एक कालावधी. पण सिनेमामध्ये एवढी स्थित्यंतर झाल्यानंतर सुद्धा 1980 साली सुद्धा रफी साहेब गात होतेच की लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर. त्यामुळे जेवढे नवीन संगीतकार पण येत होते त्यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी खूप छान जमवून घेतलं होतं. त्यामुळे ही सौगात आहेच आहे. आणखी जरूर. रफी आणि किशोर यांच्या चाहत्यांमध्ये नेहमी भांडणं व्हायची. तेव्हा एक मायापुरी नावाचं मॅगझिन होतं आणि त्याच्यातून ते एकमेकांविषयी म्हणजे रफीचे चाहते किंवा किशोरचे चाहते लिहायचे. आणि मग त्याचा खूप वादविवाद व्हायचा. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस मग किशोर कुमार पुढे येऊन त्यांनी सांगितलं की आमच्या दोघांमध्ये निखळ मैत्री आहे आणि तुम्ही माझी कंपॅरिझन कोणाशी करताय की रफीच्या पुढे मी काहीच नाही.
असं स्वतः प्रत्यक्ष किशोर कुमार सांगितलं. तर त्यांचे तसे एकत्र संबंध कसे होते आणि रफी साहेबांचं किशोर विषयीचं काय मत होतं त्याच्याबद्दल काय त्याला प्रकाश टाका. खरं सांगायचं तर त्या दोघांनी एकत्र पण गाणी गायलेली आहेत. पण दोन गायक की ज्यांना लोकांनी मानलंय आणि त्यांना समजतात की हे चांगले प्लेबॅक, आणि तिसरे मुकेश साहेब होते. पण या दोघांमध्ये अशी काय नजाकत होती याच्यावरती अनेकांनी बोलून झालेलं आहे की त्या दोघांच्या मध्ये सुद्धा हरहुन्नरी गायकाची प्रत्येक अदा होती. त्यामुळे आणखी वेगळं काय होणार होतं की किशोरदा आणि रफी साहेब यांची धरमवीरचं गाणं ते काय म्हणजे विथ ड्यू रिगार्ड्स इतकी काही मोठी चाल ती अशी लाजवाब वगैरे होती. पण त्यात सुद्धा ते आलेच की मनमोहन देसाईंच्या चित्रपटांमध्ये काय होतं की ती जी सगळी सिरीज होती सगळी. पण लोक मग कधी कधी असं म्हणतात की ऐकणारे बघणारेच म्हणतात नंतर की हल्लीनं खूप मासेससाठी काम होतं आणि क्लासेससाठी काय होतं. काजल नावाचा चित्रपट आला, रंगोवर नूर जेव्हा आलं, जर कोणी शोधायचा प्रयत्न केला की हे गाणं कितपत यशस्वी झालं बॉक्स ऑफिसवर, कारण संगीताची दुनिया वेगळी आहे की आपण जे काही संगीताबद्दल बोलतोय किंवा त्या आठवणींबद्दल बोलतोय ते आपल्यापुरतं आहे. पण शेवटी सिनेमाचा व्यवसाय, त्याच्याहून वाईट शब्द वापरला जातो, मी तो वापरणार नाही, पण हा व्यवसाय आहे शेवटी आणि त्यात ते करावंच लागतं. ते तसं झालं. असं बऱ्याचदा सो झालेलं आहे ना, म्हणजे तर माझा प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. बोला ना. रफी साहेबांचं किशोर विषयीचं मत हा, तेच मी सांगणार होतो की किशोरने प्रत्यक्ष सांगितलं होतं की रफी किती महान. हो ते दोघेही एकमेकांसाठी आपण म्हणतो ना कॉम्प्लिमेंटरी असतात माणसं, सप्लिमेंटरी नसतात. तू नसलास म्हणून हा असं नाही, कॉम्प्लिमेंटरी की आपण दोघे एकत्र आलो तर दोघांची पण आपली आपली एक वेगळी याद आहे. आणि तुम्ही ज्या मासिकाबद्दल उल्लेख केला, मायापुरी, गॉसिप आणि ग्रँजर यात काही फरक आहे की नाही, की ते दोन छान गात आहेत, दोन किरदार. चुपके चुपके मध्ये पण एक गाणं आहे की त्यात ते दोघे आहेत, सारे गम. आता तिथे त्या गाण्यात सुद्धा जुगलबंदी आहे, पण ते हसत खेळत ते दोघे गात आहेत छान. हे कसं होतं? त्यामुळे मला नाही वाटत की आपण असं मग मुकेश का नाही, मुकेश फक्त दर्द भरा होता का नाही, पण अशी एखादी इमेज एखाद्या स्वराला देणं हेच मुळात बरोबर नाही. सिनेमाची पटकथा जशी येते तशी होत. त्यांना अनेकदा हे विचारलं गेलंय, विचारलं म्हणजे काळ विचारत राहणारच की असं काय आहे वेगळं. आहेच, तुम्ही, मी किंवा एखादा गायक कलाकार किंवा एखादा गीतकार, या सगळ्यांना त्यांनी वरून श्वास देताना एक वेगळा साज पडलेला आहे आणि तो ज्याचा त्याचा आहे. त्यामुळे त्यात काही करत आहे. आणखी काही नाही, तुम्हाला काय वाटतं एकंदर? म्हणजे तुम्ही आज काय ही सगळी तुम्ही रफी साहेबांविषयी माहिती दिली, तुमचं असं प्रवास, एकंदर प्रवास. म्हणजे एक प्रश्न नाही म्हणताय ना, तुम्ही आशाबाईंसोबत चांगले संबंध आहे, पाडकरांसोबत हो अनेक दिग्गज मंडळींसोबत, संगीतकार अशोक पत्कींबरोबर चांगले संबंध, भरपूर कार्यक्रम केले. तर तुम्हाला थोडस असं गुरु लागते आपल्याला की आपण रफी साहेबांसोबत तेवढे कनेक्ट का नाही झालो किंवा काय असं काहीतरी छंद वगैरे झालं का यांच्यासोबत म्हणजे इतक्या प्रवासात कधी योग आला का म्हणजे असा? मी त्यांची गाणी ऐकायचो, पण ती सगळी याहू टाईप्स. कारण तेव्हा जेव्हा ते गेले 1980 साली, तेव्हा मी जेमतेम 14 वर्षाचा होतो. आणि ते वय असं असतं की आई वडिलांनी जे घरात आणलंय, रेकॉर्ड प्लेअर आणलंय, रेकॉर्ड आणली आहे, तेवढीच आपण ऐकायची असते. त्यामुळे खूप जास्त तेव्हा कळत नव्हतं. आणि आत्ता सुद्धा या घडीला सुद्धा म्हणाल तर मला यातलं सगळंच कळतं असं नाही, पण हा आवाज वेध घेतो इतकं नक्की. रफी, किशोर आणि मुकेश या 3 गायकांबद्दलच का लोक बोलतात, तलत महमूद बद्दल का नाही बोलत?
पण या सगळ्यांच्याकडे एक स्वतःची एक लय आहे, एक 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 वेगळा आवाज आहे, त्यांना प्रत्येकाला दिलाय. त्यामुळे यांच्यात अशी बराबरी करणं किंवा कोणाला किती यश मिळतं आणि काय झालं नेमकं, खरं सांगायचं ना तर गाणं गाणं असतं आणि ते जसं आपल्यापर्यंत येतं तसंच ते येण्यात चांगलं असतं. अदरवाईज मग एखाद्या सिनेमामध्ये गाणंच नसतं तर काय झालं असतं. असे सिनेमे येतात की, पण ती पटकथा घेऊन जातात पुढे. आणि रफी किशोर मुकेश असं म्हटलं की कदाचित नवीन जनरेशनला, कदाचित म्हणजे हा काही माझा दावा नाही, पण अनेक असे लोक असे आहेत की ते जुन्या काळचं होतं, ते जुन्या काळचं नाहीये, ते कालातीत आहे. आता मी इतके शोज करतोय, सुरू असतं माझं काहीतरी छोटं मोठं. मी आणि निलेश आत्ताच एक आठवड्यापूर्वी एकत्र होतो. पण ते गाणं ऐकताना लोकांना ती बरोबर जाणीव असते की हा आवाज. मी इतकी वर्ष फिर रफी करत होतो, अजूनही करतोय शोज कुठे कुठे, पण मला आजपर्यंत कधी असं वाटलं नाही की नवीन पिढी आणि जुनी पिढी असं काही झालंय. लोक ऐकतायत, ऐकणार, कारण त्याच्यामध्ये एक खूप डेप्थ पण आहे. दिंडलजायसारखं गाणं कसं होऊ शकतं? हे गाणं सिनेमाचं शूटिंग झालेलं नाही, काही नाही, फक्त दिग्दर्शक सांगतोय की अशी थीम आहे आणि हे असं होणार आहे बरं का. मग हे सगळं आधी सिनेमा झाला असता तर त्यांना माहिती आहे ना की हे काय आहे, की पटकथा नेमकी काय आहे, दिंडलजाय कुठून येतं. पण हे सगळं जो माणूस न बघता गातो तोच हिंदी प्लेबॅक सिंगर. कालातीत हा शब्द योग्य. कालातीत, खरं खरं. हो ना, कालातीत. आता कुठं बरोबर. तुम्हाला आवडलेलं गाणं, म्हणजे सगळ्यांना सगळेच गाणे आवडतात रफीचे, पण तुम्हाला आवडलेलं गाणं कुठलं आणि ते का आवडलं क्या तुम्हाला? बात आहे. असं एक नाही सांगता येणार मला. नाही, पण तरी पण असतात की बाबा हे गाणं मला खूप आवडतं. बरोबर बरोबर. असं जवळजवळ, कारण का इतकी तुम्ही गाणी ऐकलेली आहेत इतक्या गायकांकडूनची, ते सुद्धा लाईव्ह तर परफॉर्मन्स. मी जेव्हा कू कू बोले कोयली ऐकतो की 4 विभिन्न राग आणि रफी साहेब आणि दिदी, हे जे काही आहे ते जादू होती ती. वसंत देसाई, महुआ, तो कोण होता चेहरा माहित नाही, पण गाणं आलं ना आणि येत राहणार, प्रत्येक येणाऱ्या पिढीसाठी येत राहणार. रफी साहेबांनी आयुष्यावर जेवढी गाणी सांगितली आहेत त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. ऋषिकेश मुखर्जींच्या सिनेमांमध्ये अशी हसत खेळत त्यांची गाणी आहेत. आता यातलं नेमकं काय निवडायचं मला माहिती नाही. ओपी नय्यर, अस्सल पंजाबी रंग, अस्सल पंजाबी आणि ठाणेकर. लक्ष्मीकांत प्यारेलाल, अस्सल फिल्मी, जसं असायला हवं तसं. ग्लॅमर आणि ग्रँजर याच्यामध्ये माणूस थोडासा बिचकून राहतो, तसं मला वाटत नाही. की असे खूप खूप सिनेमे झालेत की ज्याच्यामध्ये हाच आवाज हवा होता, किंवा एखाद्या निर्मात्याला असं वाटायचं की आता मी हे करतोय आणि हे फक्त रफीच गाऊ शकतात. असंही खूप वेळा झालेलं आहे की बरेच निर्माते आणि दिग्दर्शक त्यांना खात्री असायची की मी याला जर काही सांगितलं की हा सिनेमा मला अशा पद्धतीने करायचा आहे तर त्याचं संगीत कसं होणार. गुरुदत्त साहेबांचे सिनेमे, प्यासा पाहिलाय? काय आहे त्या गाण्यांमध्ये? गाण्यांमुळे सिनेमा पुढे जातो की सिनेमामुळे गाणी येत राहतात आपल्या आसपास आणि रुंजी घालत राहतात. म्हणजे पटकथा, संवाद आणि गीत याच्यामध्ये जी भिंत आहे की आता नुसते संवाद आहेत बरं का, कथा पुढे जाते, पटकथा जाते, पण गीत संगीताचं काय होतं? फक्त गुरुदत्त सिनेमाच बघा तुम्ही, त्यातली जी कशिश आहे, दर्द आहे आणि स्वच्छ स्पष्ट काळाच्या पलीकडे असणारी ही माणसं होती. त्यामुळे यांना आपण किती शोधणार हे नाही कळत.
तुम्ही मगाशी म्हणालात ना की रफी साहेबांसाठी एखादा चित्रपट तयार व्हायचा वगैरे, मला वाटतं असं सुद्धा किस्सा मी ऐकलेला आहे की एखादं गाणं किशोरने अनेक. दिलं असेल अनेक. आणि किशोरने सांगितलं असेल की किशोरजींनी सांगितलं असेल, माफ करा, की मला हे गाणं माझ्यापेक्षा रफी साहेब ह्या गाण्याला न्याय देऊ शकतील, असे सुद्धा किस्से मी ऐकलेले आहेत. तर त्याच्यात तुम्हाला असं ह्याच्यात काय सांगावंसं वाटेल का, असं काय आलेलं आहे का? होऊ शकतं असंही, असं. झालं असणार. हो. कारण इतकी गाणी जो माणूस वेगवेगळ्या सिनेमांसाठी वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊससाठी काम करतोय, त्यांच्या वाटेला अजून काय येणार होतं. आता भरत व्यास, मी आता तेच बघत होतो, गुंजोटी शेनाई कोणाचं होतं संगीत? हो ना, वसंत देसाई. वसंत देसाई. वसंत देसाईंनी किती गाणी केली? हो ना, फार कमी पिक्चर. खूप कमी. हो. त्यातली सुद्धा 35 गाणी, त्यातली सुद्धा 12 सोलो गाणी ते गायून गेलेत. आत्ता जसं होतं की आर्ट फिल्म आहे, अवॉर्ड मिळणार आहे, असं काही नव्हतं हो तेव्हा. पण त्यात सुद्धा म्हणजे त्याची जी मिठास म्हणा किंवा त्याच्या मागे काहीतरी आहे जे अनेक वर्षानंतर सुद्धा आपण पुन्हा पुन्हा ऐकतोय. मी आता सुद्धा मध्ये एक शो केला, यांच्याबरोबरच केला सगळ्यांबरोबर. तिथे सुद्धा मी सहयोग मंदिरमध्ये बघत होतो आणि की त्या आवाजामध्ये आणि त्या ओव्हरऑल ॲटमॉस्फिअरमध्ये, वातावरणामध्ये प्रत्येक 5 मिनिटांनी म्हणजे मी जरी ठरवलं की आणखी आता वेगळ्या अँगलनी बोलूया, तरी पण असे खूप अँगल्स मिळतात वा. की हे कसं होतं नेमकं. त्यामुळे मलाही अजून खरंच नाही कळत. सुंदर. सर, मधुबन में राधिका नाचे रे, हे जे सरांनी गाणं गायलंय, त्याच्यात सगळं चाललंय. त्याच्यात म्हणजे तरांना पण आहे, म्हणजे एवढं फास्ट ऐकायला इतकं सुंदर वाटतं. राग रागदारी हमीर राग आहे. हमीर आहे. आणि ज्या प्रकारे ते गायलेत, शास्त्रीय संगीताची जी बैठक आहे ती सिनेमाच्या चौकटीमध्ये बसेल का, असा प्रश्न तेव्हा लोकांना पडला होता. तानसेन सिनेमा आला होता तेव्हा हाही प्रश्न होता. पण हे असं होत नाही ना, त्या सिनेमाची कथाच अशी आहे आणि त्या कथेत ते गाणं येतं बरोबर. ते कसं येतं? आलंय. तो तुम्ही तानसेनचा उल्लेख केला तर गायक रफी आहे, स्वर्णसुंदरी. आणि तो जी खूप राग- बोले. हो. पण ते असं सांगून की आता शास्त्रीय संगीत हा. असं म्हणून ते आलेलं नाहीये. ते त्या सिनेमामध्ये बरोबर ऍब्सॉर्ब झालंय. ते आलंय तिथेच, ते इथेच हवं होतं ते असं. मी तोही किस्सा ऐकिवात आहे की मला वाटतं आपले पंडित भीमसेन जोशी होते का रागाला पण मध्ये तो स्पर्धेला, कोरस आहे, तो म्हणे कोरस- रफी साहेब म्हणाले की गायक तुम्ही, भीमसेन जोशींचा आहे जो तो कोरसमध्ये मी पंडित भीमसेन समोर कसं काय हारायचं स्पर्धेत. तर म्हणे ना, आपको गाणं आहे, आपको रेकॉर्डिंग करणे आहे, थोडी सचमुच में हारणे आहे वगैरे, असे सुद्धा किस्से होते. खूप छान. आणि मला याच्याबद्दल फार खरंच माहिती आहे. खूप सुंदर वाटतं. खूप छान. खूप छान. मला वाटतं जवळजवळ 1 तास आपण बोलतोय. होय. आपल्यासोबत सुप्रसिद्ध निवेदक संदीप कोकिळ आहे आणि ते मगापासून आपल्याला रफी साहेबांविषयी खूप छान छान माहिती, इतक्या वर्षातली त्यांनी जे कार्यक्रम सादर केले, त्यांच्या वाचनात आलं, त्यांच्या अनुभवातून आलं, त्यांची अमीन साहेबांबरोबर चांगली मैत्री, त्यांच्याकडून त्यांना काही मिळालं, आशाताईंचा तर त्यांनी उल्लेख केला सुद्धा. तर इतकं छान चर्चासत्र आपलं झालं. आज खऱ्या अर्थानं रफी साहेबांबद्दलचं जाणून घेऊन आपण खऱ्या अर्थानं रफी साहेबांना आज श्रद्धांजली दिलेली आहे. एक इतका मोठा माणूस, आणि आज त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे जर बघितलं तर त्या कारकिर्दीमध्ये शब्द, स्वर आणि गायकी याच्या पलीकडे सिनेमामध्ये या 3 गोष्टी नॉन फिल्मी जर असत्या तर, पण त्या चित्रपटात आल्या तेव्हा त्यांनी एक वेगळा काहीतरी अंजाम दिला होता. अगदी शेवटच्या दिवसामधली एक आठवण माझ्याकडे आहे की आसपास सिनेमा येणार होता आणि त्याचं ते सिग्नेचर ट्यून होतं, तू कहीं आसपास है दोस्त. आणि तेवढी एक ओळ गाण्यासाठी ते आले होते आणि थोडेसे अस्वस्थ होते. ती एकच ओळ गायची होती, ती सिग्नेचर ट्यून, आणि ते गायले आणि त्यांनी बघितलं लक्ष्मीकांत प्यारेलालजींकडे की ठीक आहे ना असं. तर तिथून कोणी काही बोललं नाही. मग तेच म्हणाले, मैं चलू. अरे, तिकडनं उत्तर आलं नाही. मग रफी साहेबांनी सांगितलं,
मैं चलता हूं, हेच ते शेवटचं रेकॉर्डिंग होतं. मैं चलू आणि मैं चलता हूं. बरोबर 5 दिवसांनंतर 31 जुलै 1980ला एक आवाज आणि एक व्यक्ती या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण ज्यांच्याकडून ऐकायला कायम कायम अधीर असतो, असा आवाज, असा श्वास एकदम थांबलाच कसा, हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आणि ती खूप पावसाळी संध्याकाळ होती आणि त्यांचा जनाजा चाललेला होता. आणि त्या सगळ्यामध्ये जसं मी नेहमी सांगतो की आकाश भी फूट फूट कर रो रहा था. आणि हे सुरू होतं सगळं. हे सगळं करताना मी नेहमी माझ्या शोजमध्ये सांगतो की मग कार्यक्रमांमध्ये की मी हे सगळं का बोलतो, का सांगतो. कारण हे सगळं असताना बरेचदा असंही वाटतं की इतकी माहिती द्यायची काय गरज आहे. असं आहे कारण ते प्रत्येक गाणं आपल्या आयुष्यात येऊन गेलेलं आहे. हा जो सगळा प्रवास आहे तो 31 जुलै 1980चा, त्याच्याबद्दल पण मी अनेकदा बोललोय की रफी साहब, हमने आपकी इबादत की, वाह. हमने आपकी इबादत की, लेकिन हमने सिर्फ आपकी इबादत नहीं की, हमने खोई है हमारी अमानत इन गीतों की. आपण म्हणूनच सगळे एकत्र येतो, हो. त्यांची गाणी ऐकतो, हो. ऐकतच राहू. धन्यवाद. खूप सुंदर सर. संदीप कोके सुप्रसिद्ध निवेदक आपल्यात आले, रफी साहेबांवर इतकं विस्तृत बोलले. आज 31 जुलैच्या दिवशी त्यांनी रफी साहेबांबद्दल जी माहिती दिली, आपल्याला खरोखर आपण तृप्त झालो ऐकून. आपण मला वाटतं हीच एक श्रद्धांजली असू शकते अशा प्रकारची दिलेली. आणि मला वाटतं आपण हा कार्यक्रम इथं संपवतोय. YouTube लाईव्ह आहे, चालू होता. आणि छान शब्द चर्चासत्रही, खूप प्रश्नही छान आले. धन्यवाद. मी तुमचे प्रश्नही मनापासून खूप चांगले होते. संदीप सरांचं धन्यवाद देतो. वेळात वेळ काढून त्यांनी आपला एक स्लॉट दिला आम्हाला आणि आम्ही हा कार्यक्रम करू शकलो. आमचे गंधारचे प्रसाद सौलकर यांच्या वतीने मी त्यांना छोटंसं एक स्मृती पुष्पगुच्छ सर द्या. ठीक आहे.